सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आयुष्याचं सोनं करणारा जर कोणता ग्रंथ असेल तर ते स्वामी चरित्र सारामृत आहे. आयुष्यात तुमच्या कोणत्याही कितीही प्रखर इच्छा असतील तर ते पूर्ण करण्याची ताकद ही फक्त स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती आणि श्री गुरुचरित्र या ग्रंथात आहे. तर हे अत्यंत परमपवित्र असे ग्रंथ आहेत. मल्हारी सप्तशती असे अनेक ग्रंथ आहेत, पण स्वामींपाशी आपले स्वामी गुरु आहेत. तर या स्वामींपाशी अशी कोणतीच इच्छा नाही की ती अपूर्ण राहते. तुम्ही मनापासून श्रद्धेने कोणतीही सेवा करा, ती महाराज नक्की पूर्ण करणार. तर स्वामी चरित्र सारामृत 11, 21, 51, 108 पारायण कशी करायची त्याबद्दल मी आज सांगणार आहे. पाठीमागे मी व्हिडिओ टाकला होता, पण आज पुन्हा टाकते कारण की उद्या गुरुवार आहे, प्रबोधिनी एकादशी आहे, देवउठी एकादशी आहे. ज्या कुणाला आपल्या घरासाठी, विवाहासाठी मुलं बाळं होत नाही आहेत, नोकरीसाठी, प्रमोशनसाठी किंवा कोणत्याही तुमच्या समस्या असतील, या प्रत्येक समस्येसाठी जर तुम्हाला 108, 51, 11, 21 अशी किती संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर उद्याचा दिवस अत्यंत शुभ आहे. तुम्ही उद्यापासून सुरुवात करू शकता. तर माझा या स्वामी चरित्र सारामृताचे खूप सुंदर अनुभव आहेत. त्यामुळे कोरोना काळापासून तर खूप रिपोर्ट निगेटिव्ह येण्या एवढी या ग्रंथात ताकद आहे. म्हणजे महाराजांपुढं आपण न्यून आहोत, शून्य आहोत, काहीच नाही. त्यामुळे कोणतीही सेवा करा, एवढीच विनंती आहे की श्रद्धेने करा, भाव ठेवून करा. महाराजांना आपल्या मनातील तळमळ माहीत असते, महाराजांना सगळं माहीत असतं. महाराजांपाशी बोलून दाखवा. तुम्ही समोर बसा, ढसाढसा रडू वाटलं तर महाराजांसमोर रडा, हसू वाटलं हसा, चांगलं घडलं महाराजांना सांगा, वाईट घडलं महाराजांना सांगा. एवढीच तुम्हाला विनंती आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की ती अपूर्ण राहील. महाराजांना मनोभावे तुमच्या अडचणी सांगा, संकल्प पहिल्या दिवशी सोडा व 11, 21, 51, 108 कितीही यथाशक्ती तुम्ही पारायण संकल्पयुक्त करू शकता. तर आता ही संकल्पयुक्त पारायणे कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता. उद्याचा दिवस शुभ आहे म्हणून मी उद्या म्हणाले. त्यानंतर पारायण काळात पाळावयाचे नियम साधे सोपे नियम आहेत. पारायण काळात खूप मोठे नियम पाळायचे नसतात. मांसाहार फक्त कडकडीत वर्ज्य. जोपर्यंत तुमचे पारायण काळात जो संकल्पयुक्त सेवा होत नाही तोपर्यंत तुम्ही मांसाहार वर्ज्य. त्याचबरोबर आपण गुरुभक्ती करतो, दत्त महाराजांची, स्वामींची भक्ती करतो. त्यामुळे कधीच गुरुवारी मांसाहार करायचं नाही. तुम्ही कितीही मांसाहार करणारा असला तरी आपलं गुरुबळ खराब होतं. त्यामुळे गुरुवारी मांसाहार, नखे कापणे, केस धुणे, केस कापणे हे वर्ज्य करायचं. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करताना एवढाच नियम आहे, मांसाहार वर्ज्य. ब्रह्मचर्या पाळायचं का तर नाही पाळायची. जर तुम्ही संतती प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्या पाळून चालेल का? नाही. फक्त ज्या दिवशी तुमच्याकडून ब्रह्मचर्याचं पालन होणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही केसावरून आंघोळ करायची आहे, स्नान करायचं, गोमूत्र शिंपडायचं व सेवेला पुन्हा सुरुवात करायची. महत्त्वाचं, ही सेवा करताना खंड पडून द्यायचा नाही. तुम्ही सासरच्या घरी गेलात म्हणजे तुम्ही आता सेपरेट राहत असाल आणि चुकून तुम्हाला कधी गावी जावं लागलं तर हो जाऊ शकता. जाताना ग्रंथपोथी न्या. आता शक्यतो ग्रंथपोथी उचलू नये, हलवू नये, पण अशी वेळच आली तर तुम्ही ग्रंथ हलवू शकता, पण माहेरी जायचं नाही. माहेरी गेलात तर तुम्ही पुन्हा नव्याने या पारायणाला सुरुवात करायची. या पारायणात कृपया खंड पडून देऊ नका, त्यामुळे तुम्हाला अनुभव येणार नाहीत. आणि असंही होतं की एखाद्या सेवेला आपण सुरुवात करतो, खूप अडचणी येतात, खूप समस्या येतात, तर महाराज त्यावेळेस आपली परीक्षा पाहत असतात, आपली निष्ठा पाहत असतात. त्यामुळे तुम्हाला कोणतीही सेवा करा, निष्ठेने आणि श्रद्धेने करा. आता ज्यांना 11 पारायणं जमणार नाहीत किंवा 51, 21 जमणार नाहीत, त्यांनी दररोज क्रमश 3 अध्याय, 7 अध्याय किंवा एक पूर्ण पाठ वाचू शकता. गुरुवारीही वाचू शकता. पण तुमची कितीही प्रखर इच्छा असेल तर ती या ग्रंथाने, या पारायणाने पूर्ण होते. 21 पारायण करा, 51 करा, 108 करा. माझा स्वतःचा अनुभव आहे. खूप लोकांचा या ग्रंथातून खूप अनेक इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. गुरुबळ स्ट्रॉंग करण्यासाठी महाराजांची गुरुवारी सेवा करा, महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घाला, फोटोला धूपदीप ओवाळा. खूप सुंदर सेवा आहेत, छोट्या छोट्या सेवा आहेत ज्या आपलं आयुष्य बदलून टाकतं. आणि स्वामी चरित्र सारामृत हा असा पोथी किंवा असा ग्रंथ आहे की तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. माझ्याही झालं. महाराजांनी किती, अगदी एकदा नाही दोनदा माझ्या मिस्टरांच्या जीवावरून
धोका वाचलेला आहे. महाराजांची मी आयुष्यभर ऋणी आहे. खूप सुंदर अनुभव मला सेवेने दिलेले आहेत. तर प्रत्येकाने सेवा करा. 11-21 संकल्पयुक्त करा. आणि आत्तापासून केलं तर दत्त जयंती काहीतरी 23 डिसेंबरच्या आसपास आहे. तोपर्यंत तुमची 51, 108 अशी पारायणं होऊन जातील. दत्त जयंतीपर्यंत आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सेवा देखील रुजू करायची आहे. तर आवर्जून स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करा. कितीही प्रखर इच्छा असू द्या, कोणतीही असू द्या, ती इच्छा पूर्ण होणार 1001%. फक्त भाव ठेवा. पहिल्या दिवशी संकल्प करा. केंद्रात जाऊन श्रीफळ खडीसाखर ठेवा. दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरात जाऊन खडीसाखर श्रीफळ ठेवून या. महाराजांना विनंती करा. महाराजांना आपलं गाऱ्हाणं सांगा. महाराजांना सर्व समजतं. महाराजांना आपण का त्यांच्यापर्यंत निघालोय, आपल्या मनातील भाव ते ओळखत असतात. फक्त कोणतीही सेवा करा, मनोभावे करा, एवढीच प्रत्येकाला विनंती. तर अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.